ही भेंडीची भाजी बघा काय मस्त चमचमीत दिसतेय। शक्यतो स्पेशल जेवण बनवताना भेंडीची भाजी आपण साइड डिश म्हणून करतो, पण अशा पद्धतीने तुम्ही जर दही भेंडी मसाला केला तर पाहुणे बाकीच्या पदार्थांपेक्षा भेंडीचं जास्त कौतुक करतील। चला करूया। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त चमचमीत भेंडी मसाला करतोय। खरं तर भेंडी लहान मुलांना खूप आवडते, आपण डब्यामध्ये द्यायला जास्त प्रेफर करतो। पण आज आपण भेंडीची अशी भाजी बनवतोय की जी तुम्ही पाहुणे येणार असतील तरी सुद्धा एक स्पेशल भाजी म्हणून करू शकता, किंवा तुम्हाला काही असं मस्त झटपटीत खायचं असेल तरी करू शकता। तर आज आपण करतोय मस्त चमचमीत भेंडी मसाला। पाहुणे येणार असोत किंवा कधीही तुम्ही केली तर पाहुणे सुद्धा परत परत म्हणतील की आम्ही येणार आहे तेव्हा हीच भाजी तयार करा। सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी मी पहिल्यांदा स्वच्छ धुतली, चांगली कोरडी करून घेतली आणि त्यानंतर त्याचे असे 1-1 इंच लांब तुकडे करून घेतलेले आहेत। आता भेंडीचा कुठलाही प्रकार करत असताना भेंडी पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर भेंडी भाजण्यासाठी कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायचे 2 चमचे तेल। हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे। सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर भेंडी भाजताना तेल आधी कढईला असं लावून घ्यायचं, म्हणजे भेंडी चिकटून बसत नाही। आणि आता ही भेंडी आपल्याला भाजून घ्यायची। तर भेंडी भाजताना गॅस मोठाच ठेवला तरी चालतो। मोठ्या गॅसवरच भेंडी भाजली की पटकन चिकटपणा निघून जातो। एक 3 ते 4 मिनिटं भेंडी चांगली भाजून घेऊ। तर भेंडी चांगली भाजली गेली आहे, हे बघा त्याचा चिकटपणा सुद्धा गेलेला आहे आणि भेंडीवर असे हलके डाग आलेले आहेत। भेंडी इथंच जवळपास 60 ते 70% शिजली जाते। भेंडी तेलातनं बाहेर काढूया। आता मी कढईमध्ये अजून 2 मोठे चमचे तेल घेतले, त्यात काही खडे मसाले घालायचे। 2 हिरव्या वेलची, 1 इंच दालचिनी, 2-3 लवंग घातल्या। त्यासोबत यामध्ये घालू 1 चमचा जिरं। हे खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे। खडे मसाले चांगले परतले, आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। इथं मी 2 कांदे एकदम बारीक कापून घेतले। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा नेहमीपेक्षा थोडासा जास्त परतायचा। कांदा आपण चांगला परतून घेतला। आता यामध्ये घालूयात 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि टोमॅटोची प्युरी। इथं मी 2 छोटे आणि चांगले पिकलेले टोमॅटो बिया काढून त्याची प्युरी करून घेतली आहे। ही टोमॅटोची प्युरी घातली। यासोबत घालायचे थोडंसं मीठ, म्हणजे टोमॅटो प्युरी पटकन शिजली जाते। आणि याला पुन्हा चांगलं 3-4 मिनिटांसाठी परतून घेऊ। टोमॅटोसोबतच आलं लसणाची पेस्ट पण घालायची आहे, 2 छोटे चमचे, जी मी विसरले होते। आता आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची प्युरी अगदी छान 3 ते 4 मिनिटं परतून घेऊ। तर एकीकडे टोमॅटोची प्युरी परतते, तोपर्यंत आपण एक दह्याचं मिश्रण करून घेऊ। तर इथं मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी दही घेतलं आहे। दही आंबट नाही आहे, ताजं दही आहे। यामध्ये 1 चमचा धणेपूड, 1 चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद, साधारण 1/2 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं। तर आपण मीठ आधी घातलं आहे, उरलेलं मीठ दह्यात घातलं। याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, दह्याचं मिश्रण करून घ्यायचं। याने काय होतं की हे मसाले दह्यासोबत छान एकजीव होतात, त्यामुळं ते जळतसुद्धा नाहीत आणि त्याची चव या भाजीमध्ये छान येते। तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये हे मसाले कालवून त्याची पेस्ट करू शकता। तर आपली ही मसाले आणि दह्याची पेस्ट, म्हणजे हे दह्याचं मिश्रण तयार झालं आहे। तर टोमॅटो मस्त परतला आहे, त्याला छान तेल सुटलं आहे। आता यामध्ये घालूयात 2 मोठे चमचे बेसन, म्हणजे जी ग्रेव्ही आहे त्याला छान थिकनेस येतो, म्हणजेच बाइंडिंग येतं। बेसन या मसाल्यांसोबत किंवा कांदा टोमॅटोसोबत 1-2 मिनटं परतून घेऊ, म्हणजे बेसनाचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। तर बेसन घालून याला आपण चांगलं परतलं। आता यामध्ये हे दही आणि मसाल्यांचं सगळं मिश्रण घालायचं आणि याला परत 1-2-3 मिनिटं चांगलं परतून घेऊ। त्या दह्यामधून असं त्याचं स्वतःचं तूप रिलीज व्हायला हवं। तर दही आणि मसाल्याचं मिश्रण घालून आपण याला चांगलं तूप सुटेपर्यंत परतलं आहे। आता यामध्ये घालायची भेंडी। जर तुम्हाला वाटलं मीठ कमी आहे तर या स्टेजला अजून मीठ वाढवू शकता। याला मिसळून घ्यायचं आहे, याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, यातलं थोडंसं पाणी यामध्ये घालायचं। आपण ग्रेव्ही करतो आहे। पाणी घालून याला चांगलं मिक्स करूया।
पाणी घालून याला मिसळलं. आता याच्यावर झाकून याला 2 ते 3 मिनटं मंद गॅसवर वाफ द्यायची. तर एक 2 ते 3 मिनटं आपण याला मस्त वाफ दिलेली आहे. आणि हे बघा याला छान असं तेल सुटलं आहे, रंग मस्त आलेला आहे. याला मिसळून घ्यायचं. आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. मस्त चमचमीत भेंडी मसाला किंवा दही भेंडी तयार झाली. गरमागरम सर्व करूया. तर अशा पद्धतीने मस्त चमचमीत असा भेंडी मसाला किंवा मसाला भेंडी ग्रेव्ही किंवा दही भेंडी तयार झालेली आहे. जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला यातलं कोणतं नाव आवडेल हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पाहुणे आल्यानंतर ही रेसिपी करायची की नाही, रिस्क घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचं, कारण ही रेसिपी एकदा खाल्ली तर पाहुणे परत परत येणार. त्यामुळं विचार करून रेसिपी करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.